उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस. मराठवाड्याच्या पूरस्थितीची पाहणी करायला उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर. 4 दिवसांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची नौटंकी भारी. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावर टीका. रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय. गिरीश महाजन यांनी पाडलं वस्त्रांतर गृह. पश्चिम बंगालमध्ये एका तलावामध्ये सापडली शेकडो आधार कार्ड. बनावट ओळखपत्रांचा घुसखोरीशी संबंध असल्याचा भाजपचा दावा. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा. बिहारमधल्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान. पहिल्या टप्प्यामध्ये 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात. कर्नाटकात काँग्रेस सरकारविरोधात प्रचंड संताप. ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकात रस्त्यावर. आगामी निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती नको. पवार गटाचा मोठा निर्णय. अन्य कोणत्याही पक्षासोबत युतीला पवार गट तयार. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं विस्तारीकरण. मंत्री गिरीश महाजनांनी केली रस्त्याची पाहणी. विस्तारीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचा होता विरोध. स्टारलिंक आणि राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य करार. राज्यातील दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ. चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची कारवाई. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर. भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नियुक्ती. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी. शिरूरनंतर अहिल्यानगरमध्येही बिबट्याचे हल्ले. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू. अभिनेता सलमान खान विरोधात गुन्हा दाखल. पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. तरुणांची दिशाभूल केल्याचा सलमानवर आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार. मुख्य पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. मल्टिप्लेक्समधील आवाजवी दराच्या विक्रीवर कारवाई होणार. अन्नपदार्थ आणि तिकिटांचे दर कमी ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.